काय सांगितलं, काय मागणी केली? क्यों लगा रहा जब नहीं है तो इनको? बघा जो मोर्चा निघालेला असं त्याला रूपांतर दिलेलं की व्यापाऱ्यांचा मोर्चा होता. तो कुठला व्यापाऱ्यांचा मोर्चा नव्हता, तो होता मोर्चा बीजेपीचा. आणि हे लोकांनी दिशाभूल करण्याचं काम केलंय. व्यापाऱ्या लोकांना हत्यार बनवत आलेलं आहे, लक्षात घ्या. आपले जे आमदार आहेत या ठिकाणी नरेंद्र मेहता, त्यांनी ह्याचा हत्यार केलेला आहे आणि जाती तेढ निर्माण करण्याचा जो प्रयत्न केलेला आहे तो आम्ही हाणून पाडलाय. त्या लोकांनी बेकायदेशीर या ठिकाणी मोर्चा काढलेला आहे. आम्ही तर निवेदन दिलेलं आहे की 8 तारखेला आमचा मोर्चा निघेल. सन्माननीय बाळा नांदगावकर असतील, सन्माननीय राजू पाटील असतील, अविनाश जाधव साहेब असतील, शालिनी ठाकरे असतील, हे सगळे त्याच्यामध्ये सामील होणार. त्या मोर्चामध्ये कुठलाही झेंडा नसेल, लक्षात घ्या. त्यामुळे मराठी माणसांचा हा झेंडा असेल. अनेक संस्थांनी 16 ते 17 संस्थांनी मला पाठिंबा दिलाय आमच्या त्या मराठी मोर्चाला. त्यामुळे गणपती मंडळ असेल, गोविंदा पथक असतील, सामाजिक संघटना असतील, मराठी एकीकरण असतील, हे सर्वांनी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे. 8 तारखेला मोर्चा कसा असतो हा आम्ही तुम्हाला दाखवतो. मराठी माणसांचा मोर्चा. तुम्ही मराठी माणसाच्या आड येणार असाल आणि कुठे मराठी महाराष्ट्रामध्ये कुठे आड येणार असाल तर तुम्हाला तसंच्या तसं उत्तर दिलं जाईल. एक लक्षात ठेवा, नरेंद्र मेहता साहेबांना मी विनंती करतोय, ज्या मोदी साहेबांनी, ज्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी, ज्या एकनाथ शिंदे साहेबांनी, ज्या अजित पवार साहेबांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा दिला, त्या त्या जातीचा तुम्ही अपमान करताय. लक्षात ठेवा, तुम्ही तुमच्याच नेत्याचा अपमान करताय, लक्षात ठेवा. त्यामुळे मराठी माणसांच्या आड आलात तर तुम्हाला तसंच्या तसं उत्तर दिलं जाईल, हे पण तुमच्या माध्यमातून सांगतोय.